बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली। प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास 1.5 लाखांपेक्षा अधिक ऊसतोड मजुरांचं स्थलांतर होतं। मात्र याच स्थलांतराच्या दरम्यान 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। दरम्यान यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि मंत्री आदिती तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूयात। अतिशय शॉकिंग बातमी आहे ती। ऊस तोड कामगारांचा हा खूप मोठा विषय आहे आणि हा सातत्याने त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये स्पेशल हिअरिंग्स झाले पाहिजे। त्याच्यामध्ये का बरं असं म्हणजे असं काय होतं तिथं की इतक्या महिलांचे गर्भाशय काढून टाकलेले आहेत। हे अतिशय शॉकिंग आणि एक चटका देणारी ही बातमी आहे की 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या आणि महिला आयोग काय झोपलायत का? संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमबादचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं। पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत। बीडचा हा जो जिल्हा आहे हा ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि ऊसतोड कामगारांना दोघांचं मिळून एक कोयता असतो, स्त्री आणि पुरुष। अशा परिस्थितीमध्ये जर बाई गर्भधारणा झालेली असेल तर कोयता मिळवायला अडचण येते। त्यामुळे बाई मोकळी असली पाहिजे या अर्थाने जी गर्भाशयाची पिशवी काढली जाते, एका अर्थाने तिचा मातृत्वाचा अधिकार नाकारणं या सगळ्या गरिबी आणि आर्थिक स्थितीमुळे हे वाईट आहे। दुर्दैव असं की याची जरा सुद्धा काय म्हणता येईल त्याला एक थोडीशी जाणीव सुद्धा इथल्या आयोगाला नाही। मला असं वाटतं की या विषयाची माहिती घेऊ। अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट जर ती चुकीची असेल, बेकायदेशीर असेल तर आरोग्य विभागाच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीनं कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश दिले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।